नमस्कार, मी अनुराधा. टेरेस गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे. मी 4-5 दिवसापासून गावी गेली होती आणि गावी गेली होती तर माझं गावात असल्यावर, आईच्या घरी असल्यावर माझं चित्त पूर्ण माझ्या गार्डनमध्ये होतं. माझे झाडं कसे असतील, काय असतील, त्याला पाणी मी देऊन गेलेली होती. काय त्यांचे हाल, किडे कशा प्रगती, पण जसं झालं मला जसं वाटत होतं ना, ॲक्च्युली तसंच झालं. 4-5 दिवस मी नव्हती, पण झाडावर अशी प्रॉब्लेम होऊन गेली आहे. अचानक अशी काही ठिकाणी ना कीड लागल्यासारखं मला वाटायला लागलं आहे. आता या इथे मी पाहिलं, अशी ही इथे फांदी होती आणि या फांदीमध्ये एक असं होल होतं आणि ते फांदी गळून पडल्यासारखी वाटायला लागली. मी म्हटलं झाड टवटवीत आहे, काहीच प्रॉब्लेम दिसत नाही, मग फांदी का गळाली, तुटलेली नाही आहे, काय नाही. तेव्हा मी इथे बघितलं तर इथे एक होल होतं आणि ते होल मी अशी तोडून बघितलं तर त्या होलमध्ये अक्षरशः अळी होती. आणि त्याच अळीमुळे पूर्ण मग मी त्याच्यावर थोडी रिसर्च केली आणि मग मला माहिती झालं की तिथे अशी अळी असते आणि ते झाड खराब करतं, झाडाला कुरतडते आणि त्याचं मोठं नुकसान झाडावर होतं. फूल गळतात, फळं येत नाहीत आणि मग सेम तसंच व्हायला लागलं. 4-5 दिवस मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, तरी पण मी जाण्याच्या अगोदर नीम ऑइल स्प्रे करून गेली होती. मला माहीत होतं मला यायला एखाद्या वेळेस उशीर होऊ शकतो. मी नीम ऑइल स्प्रे केलं, त्याच्यावरती त्याला खत वगैरे मनमोकळं देऊन गेली होती. पण आल्यावर बघते तर सेम तेच व्हायला लागलं. मग मी या झाडांना अशा पद्धतीने मी त्याचे पानं कट करून घेतले आणि जी वरची फांदी आहे ती ठेवली, जेणेकरून जमिनीला लागणार नाही आणि मग त्याला बुरशी कीटक वगैरे लागण्याचा काही धाक असणार नाही. याला सुरुवातीला मेल फुलं आलेत, खूप मेल फुलं आलेत, ते गळून पडले. आता अजून फिमेल फूल सेट होत आहेत. आणि असंच छोट्या झाडांना पण तेच व्हायला लागलं, मोठ्या झाडांनासुद्धा आणि छोट्यांना पण त्या पद्धतीने. आणि फुलं असं वाळून, अशा पद्धतीने फुलं वाळून खाली पडून जात आहेत. हे व्हाईट ब्रिंजल आहे. मी ऑनलाईन सीड्स घेतल्या होत्या आणि त्या मी जर्मिनेट केल्या, ग्लासमध्ये रोपं लावली आहेत आणि मी ते वाढवली. बघू आता काय रिझल्ट होतो. छान पद्धतीने वाढतं आहे. मी हे अगोदर लावले होतं त्याच्याबरोबरीने हे यायला लागले आणि त्याचे मला दिसत आहेत पण आहे. त्याचे जे फूल आहेत ना ते असे व्हाईट दिसत आहेत मला, कारण ते वांगीसुद्धा व्हाईट आहेत ना त्याच्यामुळं. आणि रात्रीसुद्धा मी आळूची पाने हार्वेस्ट केली. रात्री होती, पाऊस होता, खूप व्हिडिओ नाही बनवला. अशा पद्धतीने अचानक पान गळून पडल्यासारखं दिसतंय. नॉर्मली झाड तर एकदम टवटवीत दिसतंय. चला आता बघू आता काय झालं. हां, हे बघू शकतात आपण, छोटंसं होल आहे. होल तोडून बघू काय अडचण आहे. इथे तर काही अडचण नाही. याच्यात आहे छोटीशी अळी, जे की झाडांना डॅमेज करते. आणि ते झाडं तेवढी जागा आपण तोडूनच फेकावी. मी तरी पर्सनल सजेस्ट करते की तेवढी जागा तोडून फेका. कारण तुम्ही जरी विचार करत असाल की आपण तिथे काही औषध मारावे, काही फवारावे आणि मग ते कवर होऊन जाईल, पण मग ते आपण जोपर्यंत त्याची नवीन ट्रीटमेंट करत नाही तोपर्यंत त्याच्या अगोदरच हे काहीतरी वेगळं प्रकार होऊन जातो आणि ते दुसऱ्या फांदीवर पसरून जातं. त्यापेक्षा माझं पर्सनल ओपिनियन आहे की ते तोडून फेकावं. एक फांदी तुटली तर झाडाला काही परिणाम नाही होत, पण ते तोडून फेकल्याने ते रोग पुढं पसरत नाही, हे मात्र नक्की आहे. हे जे झाड होतं ते ॲक्च्युली वाया गेलेलं होतं. मला वाटत नव्हतं त्याला येतील, पण छोटंसं झाड आहे, त्याला छोट्या छोट्या मिरच्या. आणि हे टमाटरचं झाड ॲक्च्युली असं झालं, मी या झाडाला जसं जसं ते मोठं व्हायला लागलं तसं तसं ते आपोआप आलं. हां, मी त्याला लावलेलं नाही आहे किंवा सीड्स नाही, काही नाही, पण असे सीड्स पडले असतील टोमॅटोचे वगैरे, ते येऊन गेलं. आणि त्याची स्मेल दुसऱ्या टोमॅटोच्या झाडांचे आणि हे जे मी लावले आहेत ना या झाडांपेक्षा याची स्मेल एकदम छान येते. आणि हे एकदम गर्द झालं आहे, तर गर्द होण्याचं कारण एकदम भरलं आहे पूर्ण. तर त्याचं मी जसं जसं त्या सीड्स वाढायच्या खालून अशा पद्धतीनं ना मी त्या तोडत गेली.
अशा पद्धतीने मी तोडत गेली. मला काही कल्पना नव्हती. मी अशा 1 2 3 4 5 अशा मी तोडत गेली आणि मी जशा जशा तोडत गेली तशा त्याच्या वरतून त्या फाटा फुटत आल्या आणि ते एकदम गहिरून गेलं. आणि मला तर असं वाटतंय की त्याला आता फुलं यायला लागलेत. आणि हे माझी फ्लावर मी सकाळीच शेणखत दिलं. शेणखतामध्ये सीवीड गार्डियन्स थोडं टाकलेलं 5 ग्रॅम आणि पूर्ण झाडांना दिले. एकदम फ्रेश आहे. मी गावाला गेली होती त्याचे हे दुष्परिणाम आहे. नाहीतर मी कंटिन्यू लक्ष ठेवत राहते आणि झाडांना काय फवारण्या वगैरे काय ते करायचे ते व्यवस्थित करते. पण 4-5 दिवस घरी नव्हती आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याची कमतरता. मी पाणी टाकून गेली होती, नंतर पाणी नव्हतं टाकलं त्याला आणि मग त्यामुळे त्याला पाण्याची जास्त अचानकच पाणी कमी पडलं. त्यामुळं हे बघा, जर अशा पद्धतीने आपल्याला जास्तच आढळायला लागलं, हे बघू शकतात आपण.